आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अनेक वेळा यावेळा अजितदादा पवार, त्यानंतर सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ साहेब किंवा पवार साहेब, सुप्रियाताई सुळे असतील, या सगळ्यांनी अनेक वेळा भारतीय जनता पक्ष जाण्याचा निर्णय यापूर्वी घेतलेलाच होता आणि त्याच्यावर जावं युतीमध्ये, अशा प्रकारच्या अनेक वेळा चर्चा झालेल्या होत्या। म्हणजे साहेब आणि सुप्रिया सुळे पण त्यात होते, सगळी चर्चा झालेल्या होत्या। आपल्याला आठवत असेल की जेव्हा 2 जुलै 2023ला आम्ही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा 5 जुलैला आपण मुंबईमध्ये आम्ही मेळावा घेतला। तेव्हा अजितदादांनी स्पष्टपणानं 2014ला काय घडलं, 2017ला काय घडलं, त्या कशा कशा चर्चा झाल्या आणि कशा पद्धतीनं नंतर त्यामध्ये निर्णय फिरवला गेला याची सगळी माहिती दिलेली आहे। म्हणून अजितदादांसोबत गेलात। पण अजूनही पवारांचा फोटो केबिनमध्ये आहे, अजूनही पवार मनात आहेत। नाही, पवार हे बघा, सहकारामध्ये आम्ही यशवंतराव चव्हाण साहेब सुद्धा आहेत, पवार साहेब आहेत आणि आमच्या दरवर्षीच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री असतात, दोन्ही उपमुख्यमंत्री असतात आणि पवार साहेबाचा फोटो असतो। तर शेवटी पवार साहेब हे अनेक वर्ष या राज्याचं ते 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे। या राज्याच्या एकंदरीत सगळ्या विकासामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे। आता ठीक आहे, आम्ही काही कारणामुळं त्यांच्यापासून दूर गेलो असलो तर शेवटी मनातलं स्थान पक्का आहे, पक्का आहे। आणि त्याच्यानंतर कधी बोलणं वगैरे झालं पवार साहेबांशी? अनेक 2-3 वेळा त्यांची माझी भेटी झाली। नंतर आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुद्धा भेटायला गेलो। त्यानंतर एकदा विमानतळ अचानकपणाने भेट झाली। बोलतात साहेबांचा स्वभाव तसा नाही, ते बरोबर बोलतात, ते काय त्यांचं काही व्यवस्थित असतं त्यांचं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।